श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझ्या स्वामी माझे मी स्वामींचा या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नवनवीन स्वामी अनुभव पाहणार आहोत। तर आज आपण ते अनुभव ज्यांना आले त्यांच्याच तोंडाने ते अनुभव ऐकू। यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। श्री स्वामी समर्थ। अमावस्या पौर्णिमेला की त्रास व्हायची, बाहेर फिरायचं, रात्री असं काहीतरी छातीवर बसल्यासारखं वाटायचं। भीती तरी इतकी वाटायची की असं घरातून बाहेरच 12 वाजले की घरी कोण नसायचे, कधी बाहेरच असं सगळं व्हायचं। का वाद व्हायचा, काय व्हायचं काहीच नाही। आणि आता गेली 4 वर्ष जसं केंद्राची सेवा, महाराजांची सेवा करतोय। महाराजांना सांगितलं की ह्याच घरात सगळं काहीतरी मिळवून द्या। जेव्हा समजलं की या घरात एक आत्मा होता, तिला अन्न पाणी नाही, ते वर्षभर ती आमची जी बेडरूम होती तिथं ती राहिली, ती तिथंच हे झाली। त्यामुळे ते आमची 6वी पिढी की असं 6 जण घर सोडूनच गेले, त्यांना असेच त्रास व्हायला देखील गेले। एक काळ आमचाही असं आला की मलाच हा त्रास होत होता। बाकीच्यांना मी घरातल्यांना सांगितलं की त्यांना काय ते समजत नव्हतं, त्यांनाही त्रास होत होते पण ते मान्य करत नव्हते। आपल्याला हे काय व्हायला, म्हणजे हे ब्रेनवरच आमचा अटॅक झाला, बुद्धीच आमची व्यवस्थित चालत नव्हती। बाहेर लोकांना बाहेर गेलं की शांत असायचं, बाहेर लोक सगळेजण मॅडम आहे, हे आहे, हे देते ट्रीटमेंट, ते देते, स्वतः रेकी ट्रीटमेंट देते, आणि ही का अशी की मला काहीच काम नव्हतं। मधल्या एका काही काळामध्ये 13-14 वर्षापूर्वी माझ्याकडे काही काम नव्हतं आणि मला आता मी काय करू, मला काहीच दिसत नाही मार्ग। सगळी कामं एकदम बंद झालेली आहेत माझी आणि मला मुलांच्या फिया भरायच्या आहेत। दादरच्या मठामधला जो फोटो आहे तो फोटो माझ्या डोळ्यासमोर आला, काही कारण नाही त्या गोष्टींचं, कारण मी रडतच होते त्यावेळेला की मला माहिती नाही तर मी कसं सर्व्हाइव्ह करणार आहे। मी रडत होते। सोलापूरवरनं कॉल आला की 10व्या मिनिटाला की अक्कलकोटला एक फंक्शन आहे, तुम्हाला यायचं आहे। आणि मी तिथेच बसले आणि त्याचे तुम्हाला काही एवढं मानधन मिळेल म्हणजे हा चमत्कार काय काय आहे। म्हणजे मी तिथेच असं दंडवत घातला, म्हणजे यापुढे म्हटलं अक्कलकोटला दरवर्षी मी येणार आणि स्वामी आता यापुढे तुमचे जे पाय धरले ते सोडणार नाही। ते अजूनपर्यंत स्वामींचं नाव माझ्या तोंडामध्ये नेहमी असतं। वाईट गोष्टीतून त्यांनी असं हात घालून वरती बाहेर काढलेलं आहे आणि माझी फार त्यांच्यावर श्रद्धा आहे। श्री स्वामी समर्थ। माझं नाव रेणुका चेतन संकपाळ, मी निपाणी येथे राहते। मी स्वामी सेवेमध्ये 2010 पासून आहे आणि मला इतके अनुभव आले जे शब्दात व्यक्त होणार नाहीत असे अनुभव आले। त्या या सगळ्या अनुभवामधला एक महत्वाचा अनुभव म्हणजे ज्यावेळी माझ्या वडिलांवर संकट येणार होते, ते मला स्वामींनी नकळत, मी इन्स्टा स्क्रोल करत होते त्यावेळेला अशी एक पोस्ट माझ्या समोर आली की तू असं विचार पण करणार नाहीस जी गोष्ट तुझ्या जीवनात घडणार आहे। आणि मी तो कधीच विचार केला नव्हता आणि बरोबर 1 महिना 1.5 महिन्यात आमच्या पप्पांचं एंजिओग्राफी झाली। मग त्यांनी मला आधीपासून असे संकेत देत जातात की तुझ्या जीवनात असं काहीतरी होणार आहे, जे चांगले असू देत वाईट असू देत, ते प्रत्येक वेळी मला काही ना काहीतरी संकेत देत जातात। आणि इतके अनुभव आलेत की त्यातनं काहीतरी प्रत्येक वेळी मला शिकायला भेटले। आणि मी 2010 पासून सेवेत आहे। मी इंचल करत। श्री स्वामी समर्थ। आमचा बाळ सात्विक सिद्धेश मसूरकर, त्याला आता एक 3 महिन्यापूर्वी नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार त्याला झाला होता। आम्ही खूप म्हणजे औषधोपचार केले पण त्याच्याने काही रिस्पॉन्स एवढा काही चांगला आला नव्हता। नंतर आम्हाला आमच्या स्वामी केंद्रातून की सांगितलं गेलं की स्वामींचं तारक मंत्र हे तुम्ही 11 वेळा म्हणा आणि ती त्याला पाणी द्या। जसं आम्ही स्वामींचं तारक मंत्र म्हटलं तसं 11 म्हणजे ज्या दिवशी म्हटलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून त्याचे रिपोर्ट हे असे चेंज झाले की जे आम्हाला कधी एक्सपेक्ट नव्हते, ते स्वामींच्या कृपेने झाले। अशी ही स्वामींची कृपा आहे आणि मी स्वामींचं आयुष्यभरासाठी ऋणी राहीन आणि मी त्यांना त्यांच्या उपकार मी कधी विसरू शकत नाही, म्हणजे माझ्या हृदयात राहिल्यासारखं। श्री स्वामी सर। मी एवढं हे नव्हतं करत, मला मामाने माझा फोटो दिला होता स्वामींचा पॉकेटमध्ये ठेवायला। आणि झालं असं की जेव्हा मी नोकरी करायचे त्यावेळेला सकाळी सकाळी आमच्या घरातनं माझी पर्स ज्याच्यामध्ये स्वामींचा फोटो होता, ती पर्स कोणतरी चोर आली आणि तिथे चोरून ती घेऊन गेली। आणि त्या पर्समध्ये माझे सगळं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पैसे, बाकीचं सगळं सामान होतं। मी पोलीस कंप्लेंट केली पण काय फायदा झाला नाही। मी फक्त रात्री झोपताना एवढंच म्हणाले की स्वामी, जी कोणी चोर असेल ते जास्तीत जास्त पैसे चोरतील आणि ती पर्स घेऊन कचऱ्याच्या डोबलीत टाकून देतील। तर तुम्हाला हवंय का की तुमचा फोटो तिकडे गेलेला तुम्हाला आवडेल का? तर नसेल ना तर मला उद्या सकाळी 10च्या आत माझी पर्स मला घरी आणून द्या। एवढं मी बोलले, मी झोपले। दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता, मी जेव्हा उठले तेव्हा 10 वाजता लिटरली 2 माणूस म्हणजे 2 पुरुष लोक घरी आले की तुमची पर्स चोरीला गेली होती का, तुम्ही पोलीस कंप्लेंट केली होती का? ते म्हटलं हो, आम्ही इकडे पोलीस कंप्लेंट केली आहे शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या इथे।
तर ही आहे का तुमची पर्स? आणि मी लिटरली शॉक झाले, कारण त्या चोर, जी कोणी मुलगी होती ती चोर होती, तिने त्या पर्स मधलं सगळं सामान काढलं, पैसे काढले आणि ती तिकडे एका सोसायटीचं बांधकाम चाललं होतं, त्या रेतीच्या ढिगाऱ्यावर ती पर्स टाकून ती पळून गेली. तिला त्या लोकांनी हटकलं, ती पर्स तिकडेच टाकून पळून गेली आणि माझी पर्स त्या स्वामींच्या फोटो सकट सुखरूप दुसऱ्या दिवशी 10च्या आत माझ्या हातात पुन्हा आली. हा माझा अनुभव, तिथपासून मी त्यांना मानायला लागले. नाव काय तुमचं? सोनल पाठक.